Identify different major components of heavy vehicle and their function and placement study of different lorry, bus in institute with different dealers or organization. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. या मॉड्यूलमध्ये आम्ही अवजड वाहनाचे विविध प्रमुख घटक ओळखा आणि त्यांचे कार्य आणि विविध विक्रेते किंवा संघटनांसह संस्थेमध्ये विविध मेकचे लॉरी किंवा बसच्या प्लेसमेंट्सचा अभ्यास करणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल वाहनावरील विविध युनिट्स शोधण्यास. आता आपण आवश्यक उपकरणे, साहित्य आणि टूल्स पाहूया. आवश्यक टूल्स किंवा साधने: डबल एंड स्पॅनर सेट 1 संच, ऑइल कॅन 1 नग, आवश्यक उपकरणे किंवा यंत्रसामग्री, अवजड वाहन किंवा चेसिस 1 नग, आवश्यक साहित्य, सोप ऑइल, ग्रीस, रॉकेल, बनियन कापड. अवजड वाहने ही जटिल अभियांत्रिकी चमत्कार आहेत, ज्यात उत्तम कामगिरी, टिकाऊपणा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध प्रमुख घटकांचा समावेश होतो. जड वाहने जसे की ट्रक आणि बस विविध घटक असलेली जटिल मशीन आहेत जी एकत्रितपणे कार्य करतात. जड वाहनांच्या देखभाल, ऑपरेशन किंवा डिझाईनमध्ये गुंतलेल्या प्रत्येकासाठी हे घटक समजून घेणे आवश्यक आहे. चला मुख्य घटकांचा शोध घेऊया. कार्य 1. दिलेल्या वाहनामधील समुच्चय किंवा भाग ओळखा. वाहने त्यांच्या कार्यक्षमतेत आणि डिझाईनमध्ये योगदान देणारे विविध घटक आणि वैशिष्ट्ये प्रदर्शित करतात. प्रथम, स्टीअरिंग व्हीलची स्थिती बदलते. काही वाहने डाव्या हाताच्या ड्राईव्हसाठी आणि इतर उजव्या हाताच्या ड्राईव्हसाठी डिझाईन केलेली आहेत. भिन्न ड्रायव्हिंग प्राधान्ये आणि प्रादेशिक मानके पूर्ण करतात. इंजिनचे स्थान हा या वाहनांमधील आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, कारण काहींची इंजिने समोर, काहींची मध्यभागी आणि काहींची मागील बाजूस असतात. हे स्थान वजन वितरण, कर्षण आणि एकूण संतुलन प्रभावित करते, ज्यामुळे वाहनाच्या हाताळणीवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. क्लच आणि गिअरबॉक्सची स्थिती तपासा. ड्रायव्हिंग डायनॅमिक्स समजून घेण्यासाठी वाहनांमध्ये त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या स्थानामुळे गिअर शिफ्टिंगच्या सुलभतेवर परिणाम होतो. या व्यतिरिक्त वाहन रॅमवर ठेवा. तुमच्या प्रशिक्षकाचा सल्ला घ्या. चेसिस आणि फ्रेमचा प्रकार वाहनांमध्ये आणखी फरक करतो, ज्यामध्ये आयताकृती आणि आय आकारापासून चॅनेल प्रकारपर्यंतचे पर्याय आहेत. ही संरचनात्मक विविधता वाहनांच्या एकूण कार्यक्षमतेवर आणि टिकाऊपणावर परिणाम करते. सस्पेन्शन प्रणाली हा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. वाहनांमध्ये एकतर कठोर किंवा स्वतंत्र सस्पेन्शन असते. या निवडीचा वाहनांच्या आरामदायी आणि हाताळणी वैशिष्ट्यांवर लक्षणीय परिणाम होतो. या वाहनांमध्ये यांत्रिक, हायड्रॉलिक, एअर किंवा व्हॅक्यूम डिस्क किंवा ड्रम ब्रेकसह विविध ब्रेक सिस्टीम लागू केल्या जातात, ज्यामुळे विविध प्रभावी थांबण्याची शक्ती दिसून येते. टायरची तपशीलवार वैशिष्ट्ये जसे की रुंदी, व्यास आणि प्लाय रेटिंग प्रत्येक टायरवर कोरलेली असतात, ज्यामुळे त्यांची भार वहन क्षमता आणि वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीसाठी उपयुक्तता याबद्दल मौल्यवान माहिती मिळते. रेडिएटर, इंधन टाकी आणि सायलेन्सर, मफलर शोधा. हे वाहनांचे एकूण लेआउट समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. हे घटक इंजिनच्या कार्यक्षम कार्यामध्ये आणि संपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवामध्ये योगदान देतात. फ्रंट एक्सेलचा प्रकार, मग तो डेड असो किंवा लाईव्ह, वाहनाच्या स्टीअरिंग आणि सस्पेन्शन वैशिष्ट्यांवर प्रभाव टाकतो. प्रोपेलर शाफ्टची संख्या आणि युनिव्हर्सल जॉईंट्स, गिअरबॉक्स आणि डिफरेन्शियलमधील एक प्रमुख पैलू आहे, ज्यामुळे ट्रान्समिशन आणि ड्राईव्ह ट्रेन कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
भिन्नता आणि मागील एक्सेलच्या स्थानाचे परीक्षण करा, जे वाहनांच्या कर्षण आणि ऊर्जा वितरण वैशिष्ट्यांमध्ये अंतर्दृष्टी प्रदान करते. टेबल 1 मध्ये तपशील नोंदवा. तुमच्या संस्थेतील वाहनांची यादी करा. हे तपशील एका सर्वसमावेशक टेबलमध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये उपस्थित असलेल्या विविध वाहनांची सर्वांगीण समज प्राप्त होईल. प्रत्येक विशिष्ट वैशिष्ट्ये आणि कॉन्फिगरेशन प्रदर्शित करते, जी त्यांची वैयक्तिक वैशिष्ट्ये आणि कार्यप्रदर्शन क्षमतांमध्ये योगदान देतात. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो वाहनावरील विविध युनिट्स शोधा. अशा प्रकारे आम्ही अवजड वाहनाचे विविध प्रमुख घटक ओळखा आणि त्यांचे कार्य आणि विविध विक्रेते किंवा संघटनांसह संस्थेमध्ये विविध मेकचे लॉरी किंवा बसच्या प्लेसमेंटचा अभ्यास केला आहे. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.